Hello everybody. Today we are going to learn energy flow in an ecosystem, lesson number 7 in Science and Technology standard 9th. So in this lesson we learn about the energy pyramid. What we learn here? The energy pyramid. In this energy pyramid we learn tropic level. We learn tropic level. Tropic level means ocean पातळी. Tropic level means ocean पातळी. You can look at this picture of tropic level. In this picture we can show that there are many tropics. There are many tropic म्हणजे पातळी. Tropic म्हणजे ocean level. पोषणाची पातळी. In this first all producers in the ecosystem, that means green plants are the producers. उत्पादक असतात सर्व हिरव्या वनस्पती, त्यामुळे त्यांची पोषण पातळी काय आहे? प्रोड्युसर, उत्पादक आहे. त्यानंतर या ग्रीन प्लांट्सवर जे अवलंबून असतात त्यांना हर्बिवोर्स म्हणतात. हर्बिवोर्स म्हणजे शाकाहारी प्राणी. हर्बिवोर्स आर द फर्स्ट ट्रॉपिक level. These are the organisms having on the first tropic level are herbivores. शाकाहारी प्राणी फर्स्ट ट्रॉपिक लेवल. आणि या शाकाहारी प्राण्यांवर अवलंबून असणारे कार्निवोर्स म्हणजे मांसाहारी प्राणी हे दुसरी ट्रॉपिक लेवल आहे त्यांची. म्हणजे शाकाहारी प्राण्यांवर कोण अवलंबून असतात? मांसाहारी प्राणी अवलंबून असतात. आणि या दोन्ही प्राण्यांवर जे अवलंबून असतात त्यांना म्हटले जाते ओमनिवोर्स आर थर्ड ट्रॉपिक लेवल्स. दे आर इन्क्लुडेड इन द थर्ड ट्रॉपिक लेवल. सो इन दिस ट्रॉपिक लेवल्स प्रोड्यूसर, ट्रॉपिक लेवल फर्स्ट, सेकंड and third, producers, herbivores, carnivores and omnivores. Each level in the food chain is called a tropic level. A tropic level is the step at which organism obtain its food in the chain. The amount of matter and energy gradually decreases from producers at the lowest level to the top consumer at the highest level. आपण या ठिकाणी पाहतो की यांचं जे एनर्जी लेवल असते फ्रॉम प्रोड्युसर टू ओमनिव्होर्स, एनर्जी लेवल विल बी डिक्रीजेस. एनर्जी लेवल काय होते? त्यांची कमी होत असते. सो इन दिस लेसन वी introduce a scientist Lindemann in 1942 studied the food chain and energy flow through it. Charles Elton, a British scientist, first proposed the concept of the ecological pyramid in 1927. कशाचा त्यांनी अभ्यास केला? इकॉलॉजिकल पिरॅमिड्स त्याचा त्यांनी अभ्यास केला. आणि कुठे केला त्यांनी अभ्यास? तो स्टडी ऑफ टुंड्रा इकोसिस्टम, टुंड्रा प्रदेशातील इकोसिस्टममध्ये केला, ऑफ द बियर आयलँड इन इंग्लंड. हेन्स धिस पिरॅमिड इज ऑल्सो नोन ॲज एल्टॉनियन पिरॅमिड. हे जे आपण या ठिकाणी पिरॅमिड्स पाहिलेलं आहे, ट्रॉपिक लेवल पाहिली, यालाच एल्टॉनियन पिरॅमिड्स असं सुद्धा म्हटल्या जाते. त्यानंतरचा आपण सेकंड पार्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. लुक ॲट दिस पिक्चर ऑफ पिरॅमिड ऑफ एनर्जी इन ॲन ॲक्वाटिक इकोसिस्टम. या ठिकाणी जे दुसरं पिरॅमिड्स आपण बघणार आहोत, या पिरॅमिड्सचा अभ्यास करत असताना यू लुक ॲट दिस पिक्चर केअरफुली. पिरॅमिड ऑफ एनर्जी इन ॲन ॲक्वाटिक इकोसिस्टम. ॲक्वाटिक इकोसिस्टम म्हणजे जलीय परिसंस्था. या जलीय परिसंस्थेमध्ये उत्पादक कोण आहे? इथे उत्पादक आहे फायलोप्लॅन्क्टन मीन्स अल्गी. हे फायलोप्लॅन्क्टन जे असतात दे आर द प्रोड्युसर्स. दे प्रोड्यूस 10,000 किलो कॅलरी एनर्जी. अँड याच्यावर जे अवलंबून असणारे असतात त्यांना म्हटले जाते झू प्लॅन्क्टन. या शेवाळांवर जगणारे प्राणी, त्यांना झू प्लॅन्क्टन असं म्हटलं जाते. आणि यांना किती मिळणार आहे झू प्लॅन्क्टनना एनर्जी? फायटोप्लॅन्क्टनपासून 1000 किलो कॅलरी एनर्जी. आणि हे जे झू प्लॅन्क्टन असतात, हे जे प्राणी असतात या शेवाळांवर जगणारे, त्यावर जगतात फिशेस. आणि फिशेसला किती मिळणार? 100 किलो कॅलरी एनर्जी. आणि हे फिशेस आपण त्याचा वापर करतो, माणूस त्याचा वापर करते, त्यांना फक्त किती मिळणार? केवळ 10 किलो कॅलरी एनर्जी. आपण पाहतो इथे लोअर लेव्हल टू हायर लेव्हल एनर्जी लेव्हल जी आहे यांची
इज डिक्रीजेस. एनर्जी लेवल काय होते त्यांची डिक्रीजेस होते. इन द फिगर 7 आता जे आपण आकृती पाहिली shows the energy transfer that takes place as each level डिफरंट लेवल ऑफ एनर्जी एक्सचेंज इन द फूड चेन. या ठिकाणी आपण जे पाहिलं इथे एक्सचेंज होते, एक्सचेंज ऑफ फूड म्हणजे शेवाळापासून या ठिकाणी होणारे झू प्लँक्टन आणि झू प्लँक्टन टू फिशेस आणि फिशेस टू ह्युमन. म्हणजे इनिशियल क्वांटिटी ऑफ एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे यांनी मिळवलेली म्हणजे यांनी सूर्यापासून मिळवलेली जी ऊर्जा असते फायटोप्लँक्टननी ते काय होत असते हळूहळू एक्सचेंज झाल्यामुळं या ठिकाणी डिक्रीज होत असते. आणि सिमिलरली द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑल्सो डिक्रीजेस फ्रॉम लोवेस्ट टू द हायस्ट. म्हणजे याच पद्धतीनं फायटोप्लँक्टनची संख्या जास्त असते त्या मानानं झू प्लँक्टनची कमी असते, त्या मानाने झू प्लँक्टनपेक्षा फिशेसची संख्या कमी असते आणि फिशपेक्षा ह्युमनची संख्या कमी असते. म्हणजे एनर्जी लेवल पण कमी होते आणि नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स जे आहे ते पण कमी होते. धिस पॅटर्न ऑफ एनर्जी एक्सचेंज इन एन इकोसिस्टीम इज कॉल्ड पिरॅमिड ऑफ एनर्जी. पिरॅमिड ऑफ एनर्जी म्हणजे काय होते एक्सचेंज ऑफ एनर्जी लेव्हल. म्हणजे ऊर्जेच्या पातळीमध्ये होणारा जो बदल असतो त्यालाच पिरॅमिड ऑफ एनर्जी इन अन इकोसिस्टीम असं त्याला म्हटले जाते. आफ्टर द डेथ ऑफ अपेक्स कन्झ्युमर्स म्हणजे जे अपेक्स कन्झ्युमर्स आहे आफ्टर द डेथ ऑफ अपेक्स कन्झ्युमर्स देअर एनर्जी बिकम अवेलेबल टू द डिकम्पोजर्स. म्हणजे यांची जी ऊर्जा असते ही कोणाला मिळत असते डिकम्पोजर्सला मिळत असते. यांची शेवटी काय असते ह्यांच्या सर्व मृत्यूनंतर कोण कार्यरत असतात तिथे डिकम्पोजर्स असतात. आणि डिकम्पोजर्स आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन द इकोसिस्टीम. मग डिकम्पोजर्स कोण आहे कोणाला म्हटलं जाते मृतोपजीवी कोणाला म्हटलं जाते फंगस अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिकम्पोज द बॉडी ऑफ डेड ॲनिमल्स. ह्या सर्व प्राण्यांच्या मृत्यूनंतर फंगस आणि जे काही सूक्ष्मजीव असतात ते यांचं डिकम्पोजिशन करतात, त्यांना सडवण्याची प्रक्रिया त्यांची होते आणि दे आर कॉल्ड डिकम्पोजर्स. इन द प्रोसेस ऑब्टेनिंग फूड फ्रॉम द रिमेन्स ऑफ ऑर्गॅनिझम डिकम्पोजर्स कन्व्हर्ट देम इनटू सिंपल कार्बन कंपाऊंड. आणि मग हे मृतोपजीवी काय करतात यांचं रूपांतर साध्या कार्बनी पदार्थामध्ये करतात. दिस सबस्टन्सेस इझिली मिक्स विथ वॉटर एअर अँड सॉइल. फ्रॉम देअर दे आर अगेन ॲब्सॉर्ब बाय प्लांट्स अँड इनकॉर्पोरेटेड इनटू फूड चेन. आणि अशा पद्धतीनं म्हणजे जे अन्न ग्रहण करतो आपण त्यांच्या मृत्यूनंतर डिकम्पोजर्स जे कार्बनी पदार्थ तयार करतात ते परत मातीमध्ये हवेमध्ये पाण्यामध्ये मिसळल्या जातात आणि वनस्पती आणि प्राण्यांसाठी अन्न म्हणून ते उपलब्ध होत असतात. यू कॅन सी दॅट ड्यू टू द फूड वेब फॉर्म बाय द व्हेरियस मोड्स ऑफ न्यूट्रिशन एनर्जी अँड व्हेरियस न्यूट्रियन सर्क्युलेट कंटिन्युअसली इन इकोसिस्टीम. आणि म्हणूनच आपल्या परिसंस्थेमध्ये हा ऊर्जेचा जो प्रवाह असते तो कंटिन्युअस उत्पादकांपासून त्याचा प्रवाह सुरू होतो आणि त्यानंतर प्राथमिक भक्षकापासून तृतीय चतुर्थ भक्षकापर्यंत डिकम्पोजर्स आणि अशा पद्धतीनं जमिनीमध्ये मिसळल्या जातो. आपल्याला माहिती आहे की आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी. सूर्य हा ऊर्जेचा अत्यंत महत्त्वाचा असा आपला सोर्स आहे. सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन एनी इकोसिस्टीम. सर्वच प्रकारच्या परिसंस्थेमध्ये सूर्य हा ऊर्जेचा महत्त्वाचा सोर्स आहे. ग्रीन प्लांट्स ऑफ द इकोसिस्टीम स्टोअर सम ऑफ द सोलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ फूड. आपल्याला माहिती आहे की हिरव्या वनस्पती सूर्याची ऊर्जा जी असते ते आपल्यामध्ये साठवतात, काही ऊर्जा साठवतात, काही ऊर्जेचा वापर होतो. बिफोर रिचिंग this decomposer, this energy is passes on from one tropic level to the next and despite some amount of energy in the form of heat, however no part of the energy return to the sun. म्हणजे सूर्यापासून आलेली ऊर्जा वनस्पती आणि वनस्पतीपासून आलेली ऊर्जा ह्या कन्झ्युमर्सपर्यंत येते आणि परत ही ऊर्जा सूर्यापर्यंत कधीच परत जात नाही. म्हणून सच पॅसेज ऑफ एनर्जी इज रेफर टू ॲज वन वे
ट्रान्सपोर्ट. याला एकमार्गी ऊर्जेचा प्रवाह म्हणतात सूर्याचा, कारण सूर्यापासून आलेली ऊर्जा परत सूर्याकडे जात नाही. कारण सूर्यापासून आलेली ऊर्जा वनस्पती घेतात, वनस्पतीपासून प्राणी घेतात आणि प्राण्यांच्या मृत्यूनंतर ते डिकम्पोजर्स त्याचं रूपांतर परत जमिनीमध्ये ते डिकम्पोजर्स काय करतात, कार्बनी पदार्थाच्या रूपात साठवतात आणि ते आणखी परत वनस्पतीला उपलब्ध होतात. त्याच्यामुळे सूर्याची ऊर्जा परत सूर्याकडे जात नाही, म्हणून त्याला वन वे ट्रान्सपोर्ट असं म्हटल्या जाते. या ठिकाणी एक प्रश्न या ठिकाणी विचारला गेला यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये. व्हाय आर द नंबर्स ऑफ टर्चरी कन्झ्युमर्स ऑलवेज लेस दॅन द कन्झ्युमर. प्राथमिक याच्या ग्राहकापेक्षा जे अपेक्स कन्झ्युमर असतात त्यांची संख्या का कमी असते. त्या ठिकाणी या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजी जी आहे, जी दिल्ली या ठिकाणी असते, त्याची स्थापना 1980ला करण्यात आली आहे. आणि यामध्ये आपण पाहतो ऊर्जेचा जो प्रवाह असतो हा ऊर्जेचा प्रवाह एकमार्गी प्रवाह असतो आणि हा सर्व सजीवांसाठी उपलब्ध झालेला असतो. म्हणजे आपण या ठिकाणी दोन कन्सेप्ट या ठिकाणी पाहिल्या. एनर्जी पिरॅमिडमध्ये ट्रॉपिक लेव्हल पाहिला या ठिकाणी आपण, त्यानंतर आपण पिरॅमिड ऑफ एनर्जी पाहिलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतो की जे एनर्जी असते, एनर्जी ट्रान्सफर ड्युरिंग फ्रॉम प्रोड्युसर्स टू अपेक्स कन्झ्युमर, डज इट रिमेन ट्रॅप इन द अपेक्स. म्हणजे अपेक्स कन्झ्युमरमध्ये हे ट्रॅप होत नसते, तर ती डिकम्पोजर्सच्या रूपानं परत जमिनीमध्ये मिसळल्या जाते. ओके.